आता आपण कंपाऊंड इंटरेस्टचा अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, व्हॉट सम ऑफ मनी विल अमाऊंट 3630. म्हणजे आपल्याला दिलेली आहे अमाऊंट 3630. ओके, इन 2 years. टाइम पीरियड इज गिवन 2 years. ओके, ॲट 10% पर ॲनम. रेट दिलेला आहे 10%. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याने आपल्याला हे करायचे आहे. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला असा असतो बघा, ए इज इक्वल पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. एन मीन्स टाईम. इकडे आपल्याला अमाऊंट ही दिलेली आहे, मग आपण अमाऊंटच्या जागेवर अमाऊंट सबस्टिट्यूट करायची. प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे. 1 प्लस आर इज गिवन 10 अपॉन 100 रेस टू एन दिलेलं आहे 2. ओके, तर 3630 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट. इकडे बघा, हा एक झिरो गेला. इकडे येणार आहे 11 अपॉन 10 रेस टू 2. 3630 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 11 अपॉन 10 इंटू 11 अपॉन 10. बघा, इकडे स्क्वेअर असल्यामुळे आपण 2 वेळा लिहिलं ते. ओके, आता पी जागेवर ठेवून आपल्याला हे ट्रान्सफर करायचे. तर 3630 इंटू 11 इंटू 11 डिवायडेड बाय इंटू 10. ओके, डिवायडेड बाय 11 इंटू 11 इज इक्वल टू, या बाजूला फक्त पी राहील. 10 डिवाइडमध्ये ते मल्टिप्लायमध्ये जाईल, 11 मल्टिप्लायमध्ये ते डिवाइडमध्ये जाईल. ओके, तर जर आपण यांनी डिवाइड केलं, बघा 11 3 जा 33, 11 3 जा 33, बरोबर आहे. 330 परत 3 11ने डिवाइड केलं की 30 येते. इथे 30 इंटू 100 इज इक्वल टू पी. तर पी आलं तुमचं 3000. प्रिन्सिपल आहे 3000. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पुढच्या पेजवर जायचे आपल्याला. इकडे आपल्याला दिलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. ऑन व्हॉट सम ऑफ मनी विल कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. दॅट मीन्स टाइम पीरियड इज गिवन 2 years. ओके, रेट इज गिवन 5% per annum. Amount per year amount to rupees 164. So compound interest is given 164. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला असा असेल बघा, तुम्हाला माहिती आहे अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय आहे, बरोबर आहे. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला असा येणार आहे ए मायनस पी. ओके, आणि एचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, अमाऊंटचा फॉर्म्युला माहिती आहे, पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन मायनस पी. ओके, हा इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 164. ओके, आता सॉल्व करायचं आपल्याला. 164 इज इक्वल टू पी. पी वी डोंट नो, प्लस ब्रॅकेट 1 प्लस आर दिलेले आहे 5 अपॉन 100 आणि टाइम पिरियड दिलेले आहे 2 years मायनस पी.
ओके. दोघांमधून पी जर कॉमन काढला आपण तर पी बाहेर येईल, इथे येईल 20 येईल, म्हणजे इकडे 21/20 स्क्वेअर -1. ओके. इकडे 164 आहे. सो 164 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 21चा स्क्वेअर येतो 441 आणि 20चा स्क्वेअर येतो 400 -1. ओके. तर आपण इकडे करूया ते. इकडे बघा आता 164 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 441 - 400 अपॉन 400. 164 is equal to P into bracket 41/400. हे तिकडं ट्रान्सफर केलं की 164 इंटू 400 डिवायडेड बाय 41 इज इक्वल टू P. 41 4 जा आणि 4 4 जा 16, म्हणजे 1600 इज युअर P. ओके. म्हणजे जेव्हा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला असेल, हा कंपाऊंड इंटरेस्ट लक्षात ठेवा, आणि प्रिन्सिपल काढायचं असेल तरी आपण या फॉर्म्युल्याने ते काढू शकतो. ओके. तर नेक्स्ट पेज. आता एक वेगळा क्वेश्चन घेऊया आपण. डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट इज गिवन. ओके. डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹8400. that means principal is given 8400. okay. Time period is given 2 years. okay. and difference दिलेला आहे. that means compound interest minus simple interest is equal to 21. the same rate of interest per year. find the rate of interest. म्हणजे इथे दिलेला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा आणि सिम्पल रेटचा इंटरेस्ट सेम आहे. बरोबर आहे. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. बरोबर आहे. आता प्रथम आपण सिम्पल इंटरेस्ट काढूया. सिम्पल इंटरेस्ट फॉर 2 years is equal to P into R into T upon 100. okay. Principal given 8400. रेट आपल्याला माहित नाही आहे. टाइम दिलेला आहे 2 years अपॉन 100. 2 0 आणि 2 0 गेले. बरोबर आहे. 84 2 जा किती होतात 168 R. हा आला तुमचा सिम्पल इंटरेस्ट. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढणार आहोत. तर कंपाऊंड इंटरेस्टचा अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला, बरोबर आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ओके. इकडे अमाऊंटचा फॉर्म्युला येईल P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू n मायनस P. ओके. हा आहे कंपाऊंड इंटरेस्टचा डिफरन्स. बरोबर आहे. हा दिलेला आहे आपल्याला 21. प्रिन्सिपल दिलेले 8400. 1 प्लस R आपल्याला माहीत नाही आहे, रेस्ट टू n मायनस 8400. ओके. तर आता आपल्याला हे सॉल्व करायचे आहे.
इकडे आपल्याला डिफरन्स दिलेला आहे, हा फक्त कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. ओके, हा फक्त कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. कंपाऊंड इंटरेस्टच्या अमाऊंटचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे हा कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला याच्यातून मायनस काय करायचं आहे, सिंपल इंटरेस्ट मायनस करायचं आहे. तेव्हा आपल्या इकडे 21 येईल इथे. तर हा इकडे 21 जेव्हा लिहितो तेव्हा आपल्याला इकडे सिंपल इंटरेस्ट मायनस करायचं आहे. इथे 8400 कॉमन काढलं तर 100 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू 2 मायनस 1. याच्यातून मायनस आपल्याला 168 आर करायचे. ओके, आता हे सॉल्व करताना बघा इकडे काय येणार आहे, 21 इज इक्वल टू याचा स्क्वेअर आहे, बरोबर. 100चा स्क्वेअर येईल 1 प्लस आर स्क्वेअर अपॉन 10,000 प्लस 2r ह्याचा स्क्वेअर करायचा. ओके, तर 8400 इकडे आपण लिहू शकतो 1 100 अपॉन 100 प्लस आर अपॉन 100 त्याचा स्क्वेअर मायनस 168 आर. ओके, 8400 इकडे येणार आहे बघा 100 प्लस आर. ओके, 100 स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये येणार इथे 10,000 प्लस 100 इंटू 2 म्हणजे 200 आर प्लस आर स्क्वेअर अपॉन 100चा स्क्वेअर म्हणजे 10,000 मायनस 168 आर. आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. ओके, हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळते बघा 84 आर स्क्वेअर अपॉन 100. 84 आर स्क्वेअर अपॉन 100 इज इक्वल टू 21. सो 84 आर स्क्वेअर इज इक्वल टू 21 इंटू 100. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू 21 इंटू 100 डिवायडेड बाय 84. आणि याला डिवाइड केलं की 4 येतं, आणि याला डिवाइड केलं की 25 येतं. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो आर इज इक्वल टू 5. ओके, ते थोडं ट्रिकी एक्झाम्पल आहे, व्यवस्थित सॉल्व केलं तरी येतं, काय प्रॉब्लेम नाही.